मातीचा वास. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भोरगाव नावाचं एक लहानसं गाव होतं. सकाळ झाली की कोंबड्यांचा आरव, मंदिरातल्या घंटांचा नाद आणि शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची पावलं हाच त्या गावाचा श्वास होता. त्या गावात राम्या नावाचा एक तरुण राहत होता. वडील शेतकरी, आई गृहिणी. शहरात नोकरीची संधी असूनही राम्याने गाव सोडलं नव्हतं. तो नेहमी म्हणायचा, मातीला सोडून पैसा कमावण्यात अर्थ नाही. त्या वर्षी पाऊस वेळेवर आला नाही. शेतं कोरडी पडू लागली आणि गावात चिंता पसरली. काही लोकांनी शहर गाठायचं ठरवलं. पण राम्या आणि त्याच्या मित्रांनी एक वेगळाच निर्णय घेतला. गावातल्या जुन्या ओढ्याचं खोलीकरण करायचं ठरवलं. सकाळी संध्याकाळी सगळं गाव एकत्र येऊन काम करू लागलं. स्त्रिया पाणी आणायच्या, वृद्ध माणसं मार्गदर्शन करायची आणि मुलं माती बाजूला काढायची. आठवड्याभरात ओढा खोल झाला आणि एका रात्री जोरदार पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी ओढा पाण्यानं भरून वाहत होता. शेतात हिरवळ पसरली. गावात आनंदाचं वातावरण झालं. त्या दिवशी मंदिरात गोडाचा नैवेद्य होता आणि सगळ्या गावाने एकत्र जेवण केलं. राम्या ओढ्याकडे पाहत उभा होता. त्याच्या पायाखालची माती ओली होती. तो हसत म्हणाला, हीच आपली खरी संपत्ती. गाव लहान होतं, पण माणसं मोठ्या मनाची होती. कथेचं तात्पर्य, माणसाची खरी संपत्ती पैसा नसून माती, निसर्ग आणि माणसांची एकजूट असते.